वाह 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 किती बढिया फिरतो. आपण आज टॉपिक शिकत आहोत न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय? अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट or in a state of uniform motion along straight line unless an external unbalanced force act on it. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो रेस्टवर असेल तर रेस्टवरच राहते, मोशन मध्ये असेल तर तो मोशन मध्येच राहते. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स म्हणजे बाहेरून एखादा फोर्स लावत नाही तोपर्यंत. आता हा खरोखर होते का याच्यासाठी आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करून पाहणार आहोत. पहा मग आता मी जो इथं एक छोटासा हा डिव्हाइस बनवला अशा प्रकारचा झुमके. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आपला? जर आपण ऑब्जेक्टवर फोर्स जर लावत असो, ज्या ऑब्जेक्टवर फोर्स लावत आहे तोच ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला पाहिजे. ज्याच्यावर फोर्स नाही लावत तो मूव्ह होईल का? नाही. आता मी स्वतःवर फोर्स लावीन तर मी मूव्ह व्हायला पाहिजे, हा ऑब्जेक्ट जो आहे हा मूव्ह व्हायला नाही पाहिजे. आता झाला ना थोड्या वेळ. आता माझे केस थोडेसे असे उभे उभे आहे त्याच्यामुळे हा बरोबर ऍडजस्ट नाही होत आहे. आता आपण महाराणी बनवून मुकुट लावून देऊन सरळ आता गोल गोल फिर. पहा यालाही महाराणी बनवून टाकून. हा वा 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 वा. हा फिर झाला. बढिया, व्हेरी गुड. हाँ हाँ बढ़िया 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 बढ़िया. वाह वाह बढ़िया बढ़िया बढ़िया. डोका नको हलवस. हाँ हाँ घे. अब 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 वाह 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 किती बढिया फिरतो. हाँ बढ़िया. हाँ आता बढ़िया जमलं. बढ़िया. वाह 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 वाह.